पूर्वतयारी नसली की किती धांदल उडते हे आज मला चांगलं शिकायला मिळाले. तर नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज गुढीपाडवा होता आणि म्हणजे माझा ब्लॉग लेट पोस्ट होते. गुढीपाडवा होऊन गेलेला आहे आणि ब्लॉग टाकायला मला खूप उशीर झालेला आहे. तरीही तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जावं हीच स्वामींकडे प्रार्थना आहे. आणि आम्ही ज्या भागात राहतो सध्या तिथे पहाटेचं पाणी येतं आणि दिवसाआड येतं. म्हणजे आज जर आलं तर उद्या नाही येत, परवा पहाटे येतं. आणि जर आपण चुकून पहाटे पाण्याला उठलो नाही तर मग खूप प्रॉब्लेम होतो. 2 दिवस मग प्यायच्या पाण्यासाठी थांबावं लागतं. वापरायच्या पाण्याचा अजिबात प्रश्न नाही आहे. इथं सार्वजनिक बोर आहे आणि प्रत्येकाच्या दारासमोर एक नळ दिलेला आहे त्यांनी. तर तो नळ चालू करून आपल्याला हवं तेवढं पाणी भरता येतं. म्हणजे वापरायच्या पाण्याचं अजिबात टेन्शन नाही आहे. आणि हे पाणी महानगरपालिकेचं पाणी असल्यामुळे असा काही फिक्स टायमिंग नाही आहे. म्हणजे 3च्या नंतर कधीही पाणी येतं. कधी 3ला, 3:30ला, 4ला. तर मी 4ला उठले होते तर 4 वाजता नळ चालू केला. तेव्हा काही पाणी आलं नव्हतं. मग पुन्हा अर्ध्या तासाने चालू केला तर 4:30 वाजता पाणी आलं होतं. आणि ज्या दिवशी पाणी असेल त्याच्या आदल्या दिवशी मी पाण्याची जेवढी भांडी रिकामी झालीत, जेवढे हांडे रिकामे झाले तेवढे घासून स्वच्छ करते. म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकन पाणी आलं की भरता येतं. आणि जेवढ्या लवकर आपण उठू तेवढ्या लवकर प्रेशर चांगलं असतं. त्यामुळे मग मी रात्रीचे सगळं आवरून ठेवते. आणि सगळे पाण्याची भांडी एकदम रिकामी करता येत नाही, कारण कधी-कधी पाणी येत सुद्धा नाही असं पण होतं. आणि इथे मी पाण्याची जेवढे हंडे रिकामे झाले तेवढे भरून घेतले आणि बाकीचे पण भांडी सगळे वापरायच्या पाण्यात ओतून दिली आणि ती पण नवीन फ्रेश पाण्याने भरून घेतली. आणि प्यायचं पाणी भरून झाल्यानंतर मग पाईप हौदात लावून दिला आणि हौद आमचा रिकामा झाल्यानंतर किती 10 मिनिट लागतात ते भरण्यासाठी. तेवढ्यात मी माझे बाकीचे जे कामं असतात, झाडू वगैरे करायचा, भांडी वगैरे लावायचं ते करून घेते. आणि मी सुरुवातीला प्रमाणे पूर्वतयारी नसल्यावर काय धांदल उडते ते आज मला चांगलंच कळालं होतं. कारण मी आता ठरवलं होतं की आता जे उठले ते झोपायचंच नाही म्हणून. पण तसं काही झालं नाही. मी जे उठले थोड्या वेळाने राघव उठला, मग त्याला वरती आणायला गेले आणि तेवढ्यात हे पण आले होते. हे रात्रीच मायंबाचा उरूस होता तिकडे गेले होते आणि सकाळी आत्ता पहाटे आले. तर इथं बघा डॅडा आल्यानंतर कसं चिटकून बसले डॅडालाच. तर मम्मा फक्त कामापुरती लागते यांना, बाकी काही नाही. डॅडा आले की त्यांच्याकडेच असतो. आणि इथं मग येताना त्यांनी थोडंसं खाऊ पण आणला होता. ही लाल गोडीशेव तर राघवला खूप आवडते. आणि हे जे उदी काय म्हणतात याला, धूप, ते धूप त्यांना आणायला सांगितलं तर ते घेऊन आले होते. तर मी दर गुरुवारी असं कोळशामध्ये टाकून सगळ्या घरात धूर करत असते, म्हणजे त्या उदीचा धूर करत असते. तर इथे मी डायरेक्ट सकाळची देवपूजा झाल्यावरती आणि सकाळचं डबे वगैरे आवरल्यानंतरच दिसते तुम्हाला. तर मी बाकीचं सकाळची देवपूजा वगैरे काही मला शूट करता आली नाही, कारण मी पहाटे उठल्यानंतर परत राघव उठला होता, त्याला झोपायला नेलं तर मीच पुन्हा झोपून गेले. नंतर आई आमच्या सकाळी आल्यानंतरच उठले आणि त्यानंतर अंघोळ वगैरे आवरली. स्वयंपाक आवरला आधी, कारण ह्या दोघांना पण, बाबांना आणि आहोंना सुट्टी नव्हती, गुढीपाडवा होता तरीही. आणि त्या त्या स्वयंपाक करायच्या गडबडीतसुद्धा बाबांना पण निघायचं होतं कामावरती आणि गुढी पण उभं राहायची होती. त्यामुळे मध्ये-मध्ये त्यांना पण सामान देत होते. आदल्या दिवशी सगळं काढून ठेवायचं होतं, पण म्हटलं मी पहाटे तर उठणारच आहे, तेव्हा पाणी वगैरे भरू झाल्यानंतर मग साडी वगैरे गुढीसाठी लागणार होती ती काढणार होते मी. पण तसं काही झालंच नाही. मग मध्ये-मध्ये स्वयंपाक करताच बाबांना गुढीची पण तयारी करून देत होते. ते सर्व झालं. नंतर दुपारी सगळं काम वगैरे आवरलं आणि हा आता डायरेक्ट दुपारचा वेळ आहे. तर मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते गुढीसाठी. आणि पुरणपोळी तर माझी खूप जास्त फेवरेट आहे. मला म्हणजे ती करायला पण सोपी वाटते आणि आवडते पण खूप. पण घरात आमच्या जास्त कोणी खात नाही. आमचे बाबा आणि मी, आमच्या दोघांना जास्त आवडते पुरणपोळी. आणि मी आत्ता थोडंसंच घालणार होते पुरण. आणि ह्या टाबरामुळे मला जास्त वेळ लागतो स्वयंपाक करायला. मध्ये-मध्ये इतकं म्हणजे ॲक्टिव्ह झालेला आहे तो आत्ता सध्या, त्याच्यामुळे जास्त काही पटकन आवरता येत नाही. त्याला मध्ये-मध्ये हे ओढ ते ओढ चालूच राहतं त्याचं. आणि आता मी इथे डाळ शिजवायला टाकली होती कुकरला. तिथे 2च वाट्या डाळ घेतली होती मी आणि ती पण जास्तच होणार होती, कारण घरी जास्त कोण खात नाही, त्यामुळं नैवेद्यापुरतेच करणार होते मी.
आणि माझं किचनमध्ये काम चालू असल्यावर हे हृदाला राघवला सांभाळायचे काम असतं आणि तो कोणी नसलं की मोठ्या माणसांप्रमाणे त्याला सांभाळतो. म्हणजे सगळं व्यवस्थित लक्ष देतो की त्याने काय खाल्लंय वगैरे, वगैरे. म्हणजे असं खूप छान सांभाळतो त्याला. मला तर कधी-कधी त्याचं कौतुकच वाटतं. तर घरी कोणी नसलं राघवला बघायला तर हृदाची मला खूप मदत होते. तर इथे मी आता पीठ मळून घेणार होते आणि आमचे रेशनिंगचेच गहू असतात. त्यामुळे मी त्या पिठामध्ये म्हणजे पोळ्या फुटण्याची थोडीफार शक्यता होती म्हणून मी थोडासा मैदा पण घातला याच्यामध्ये आणि थोडीशी हळद, मीठ आणि आपल्या नेहमीप्रमाणे पीठ मळून घेतलं. कारण पोळ्या एकदा फुटल्या की ते करायचा मूड पण जातो आणि दिसायला पण चांगला दिसत नाही म्हणून रिस्क नको म्हणून मी थोडासा मैदा घातला. त्यामुळे पोळ्या फुटणार नाहीत अजिबात. तिथं पीठ मळून झाल्यानंतर आमटीची पण काय म्हणतात वाटणाची तयारी करायला घेतली आणि इकडं बघा आमचा डान्स कसा सुरू होता. म्हणजे थोडंसं कुठं पण गाणं लागलं की लगेच डान्स सुरू असतो. अजिबात लाजत वगैरे काहीच नाही. आणि हृदाला तर आपण किती डान्स करा म्हटलं तरी तो करत नाही. म्हणजे दोघं असे एकदम अपोजिट आहेत. तर इथे पुरणात घालण्यासाठी सुंठ, बडीशेप आणि इलायचीची पूड करून घेतली आणि डाळ शिजून झाल्यानंतर एकीकडे भाताचा कुकर लावला. तोपर्यंत म्हटलं मसाल्याचं वाटण होईल आणि आमटी पण कढईला टाकून होईल. आणि मला पहिला पुरणपोळीचा स्वयंपाक जमत नव्हता. तेव्हा मी आईंच्याच मागे लागायचे की पुरण बनवून द्या आणि बाकीचं आमटी वगैरे तर मी करायचेच, पण पुरणासाठी मला त्यांच्या मागे लागावं लागायचं. पण जेव्हापासून मला जमतंय करायला पुरणपोळीचा स्वयंपाक, तेव्हापासून मला तोच स्वयंपाक सोप्पा वाटतो अगदी. आणि जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी येत नसतात तेव्हा कॉन्फिडन्स पण नसतो करायचा. म्हणजे बाकीच्यांच्या मग मागे लागतं करून द्या वगैरे. पण जेव्हा आपण स्वतः करायला लागतो ना, तेव्हा वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि छान पण वाटतं. आपण जेवढ्या गोष्टी आपण स्वतः करत जातो ना, तेवढ्या गोष्टी आपण कॉन्फिडेंटली करत पण जातो. तर इथे आत्तापर्यंत माझं डाळ शिजून झाली होती, पीठ मळून पण झालं होतं आणि भात पण एकीकडे लावून झाला होता आणि मग इथं आमटीचं वाटण करून घेतलं आणि त्यासोबत पुरणात टाकायचं जी पूड होती, सुंठ, बडीशेप आणि विलायचीची ती पण करून घेतली. आणि खूप उशीर झाला होता आणि संध्याकाळच्या आधी गुढी पण उतरायची होती. मी खूप ठरवलं होतं की आज मस्त साडी वगैरे वेअर करून फोटो वगैरे काढायचे मुलांसोबत. हे तर नव्हतेच घरी म्हणायचे, हे संध्याकाळीच येणार होते डायरेक्ट. पण मुलांना सकाळी आवरून त्यांना कुर्ता टोपी वगैरे घालून मस्त फोटो काढले होते सकाळी गुढी उभारल्यानंतर. पण मला काय आज आवरायला वेळच मिळाला नाही. आज दिवस कसा गेला हे काही कळालंच नाही, कारण सगळी कामं एकदाच करायची म्हटलं ना खूप लोड होतो. आणि आता तर माझे फक्त इथं पोळ्या राहिल्या होत्या आणि मी नैवेद्यापुरतच पोळ्या बनवणार होते. कारण संध्याकाळच्या आधी गुढीला नैवेद्य दाखवून गुढी उतरायची असते. सकाळी जेव्हा गुढी उभारली होती तेव्हा याचा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला होता. तर इथे आता मी पुरण शिजवायला घेतलं होतं आणि डाळ घेतली होती 2 वाट्या, तेवढाच वाटी गूळ टाकला होता मी. म्हणजे मी सगळं अंदाजात घेते. म्हणजे अंदाजात म्हणजे मापाने घेते आणि मापाने घेतल्यानंतर अजिबात चुकत नाही प्रमाण. तर इथे पुरण शिजून झाल्याची ही ट्रिक मी आईकडून शिकलेली आहे. आपलं उलताना असतं ते सरळ थांबलं की आपलं पुरण शिजलं म्हणायचं. तर इथे थोडंफार अजून शिजायचं राहिलं होतं माझं. तर आता इथे बघा, इथे परफेक्ट शिजलं होतं. तर मी काढून घेतलं मग आणि त्याच्यावर मग जी पूड केली होती ती टाकून घेतली आणि एकीकडे आमटी कढत टाकली होती. तोपर्यंत म्हटलं पुरण वाटून होईल आणि जेव्हापासून हे जाळीचा निर्माण झाला आहे पुरणासाठी, तेव्हापासून पुरण वाटणं खूप सोपं झालं आहे खरं तर. आणि मग पटकन मी भजी वगैरे तळून घेतली आणि पूर्ण नैवेद्यापुरतं पोळ्या बनवून घेतल्या. एक देवघरात दाखवला आणि मग गुढीला पण दाखवला आणि आमच्या घरातल्या मोठ्या माणसाला आत्ता सध्याच्या गुढी उतरवायला सांगितली. आणि आपण जे करू तेच मुलं बघतात. त्यामुळे सण साजरे केले पाहिजे. आपल्या मुलांना पण कळतं आपले मराठी सण काय असतात ते. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.